मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे गिल्टी. गोष्टीतील पात्र आहेत आदित्य पाटील चित्रपट निर्माता, मीरा देशपांडे इन्स्पेक्टर, समीर शिंदे सब इन्स्पेक्टर, प्रत्येक काळे आदित्यचे वकील, नीता जगताप कॉन्स्टेबल, रोहित पगारे कॉन्स्टेबल. दादर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी रूममध्ये चित्रपट निर्माता आदित्य बसलेला आहे. आदित्यच्या समोर इन्स्पेक्टर मीरा देशपांडे, तिच्या शेजारी सब इन्स्पेक्टर समीर शिंदे आणि आदित्यच्या डाव्या बाजूला त्याची वकील प्रीती काळे बसलेली आहे. आदित्य इन्स्पेक्टर मीरा देशपांडेवर एक कटाक्ष ताकद म्हणतो, झालं समाधान? तुम्ही मला काय विचारण्यापूर्वी त्या रात्री काय घडलं मी तुम्हाला सविस्तर सांगतो. स्क्रिप्ट रिडिंग करण्यासाठी मी सर्वांना रात्री 8 वाजता माझ्या ऑफिसला बोलवलं होतं. तशी सर्व आली सुद्धा. रायटर करण काळे, डायरेक्टर प्रवीण पवार, डीओपी प्रल्हाद, कॉस्ट्युम डिझायनर मैथिली, आर्ट डायरेक्टर विनय राऊत, चित्रपटातील कलाकार समर, जान्हवी आणि कावेरी. साधारण 8:30 वाजता स्क्रिप्ट रिडिंगला सुरुवात झाली आणि 9:45च्या आसपास रिडिंग संपलं. सर्व स्क्रिप्टवर आपापलं ओपिनियन देत होती. तशी स्क्रिप्ट सर्वांना आवडली होती, त्यामुळे सर्व खुश होते. त्यात मैत्रीमध्ये सर्वांना थांबवत म्हणाली, मला दारू पिण्याचा मूड झालाय. जान्हवीने सुद्धा तिला दुजोरा दिला. मग काय, आर्टिस्ट आणि टेक्निशियन लोक प्रोड्युसरला कापायलाच बसलेले असतात. मी ऑफिस बॉय राजकुमारला बोलवलं. सगळ्यांनी आपापला ब्रँड त्याला सांगितला. आय थिंक 10:30च्या आसपास तो पार्सल घेऊन आला. घेत घेत आम्ही चर्चा करत होतो. 2 पेग घेताच डीओपी प्रल्हाद जायला निघाला, तेव्हा मी त्याला म्हणालो, आपापली दारू संपवायची आणि नंतर निघायचं. तोपर्यंत नाही. एक एक जण आपापली दारू संपून निघत होता. मला वाटतं पहिल्यांदा प्रल्हादच गेला, त्यानंतर मैथिली, जान्हवी आणि थोड्या वेळात समर, प्रवीण, विनय तिघे सोबतच गेली. आता ऑफिसमध्ये मी, कावेरी आणि राजकुमार तिघेच होतो. राजकुमारला सुद्धा घरी जायचं होतं. त्याने ऑफिसची चावी माझ्याकडे दिली आणि तोही गेला. कावेरीची दारू संपली आणि ती जायला निघाली. तेव्हा तिला धड स्वतःच्या 2 पायावर उभा सुद्धा राहता येत नव्हता. मी तिला विचारलं, तू कशी जाणार आहेस? ती म्हणाली, मी ओला बुक केली आहे. पण तिने ओला वगैरे बुक केली नव्हती. ती खूप नशेत होती. ती नेहमी ओलाने जायची, म्हणून तिला असा भास झाला होता की तिने ओला बुक केली आहे. नंतर मी स्वतः तिच्यासाठी माझ्या फोनवरून ओला बुक केली. तिनं मला विचारलं, तू कधी घरी जाणार आहेस? मी सांगितलं, दारू घेतल्यावर मी घरी जात नाही, ऑफिसमध्येच थांबतो. तेव्हा ती मला म्हणाली, मीही थांबते तुझ्या कंपनीला. समोर बसलेल्या मीराकडे नोंद करायची खून करत आदित्य पुढे बोलू लागतो, असं ती मला म्हणाली. मग मी ओला कॅन्सल केली. दोघांसाठी ऑफिसच्या किचनमध्ये जाऊन आमलेट बनवलं. ते तिनं आवडीनं खाल्लं. नंतर आम्ही थोड्या गप्पा मारल्या. दारू पिल्याच्या नंतर 2 फिल्मी लोक काय गप्पा मारणार? तिनं मला विचारलं, तिची मला ॲक्टिंग आवडते का? मला तिचा आवडलेला रोल कोणता? ती डान्सर कशी आहे? पण मला तिच्याशी गप्पा मारण्यात काहीच रस नव्हता. माझं डोकं फिरत होतं. मला झोप येत होती. माझी इच्छा होती की तिनं तोंड बंद करावं आणि झोपी जाऊ. पण तिनं तिच्या मोबाईलमध्ये एक रोमॅन्टिक सॉन्ग लावलं आणि डान्स करू लागली. नंतर तिनं माझा हात पकडला आणि म्हणाली, मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे. असं म्हणत तिनं माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले आणि तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले. माझ्या डोळ्यात डोळे घालून ती बघू लागली. एक वेगळीच नशा होती तिच्या डोळ्यात. ती मला म्हणाली, मला तुला किस करायचंय. मी काय बोलायला जायच्या आत तिनं मला किस करायला सुरुवात केली. वेड्यासारखी किस करत होती ती. मी खरं सांगतो, आजपर्यंत मी खूप मुलींना किस केलंय, खूप मुलींसोबत झोपलोय. पण कावेरीच्या किस करण्यात जो जुनून होता, जो राग होता, जो धुसमुसळेपणा होता, जी हवस होती, ती मी यापूर्वी कधीच फील नव्हती केली. मीही तिला किस करत होतो. खूप वेळेस आम्ही एकमेकांना किस केल्यानंतर आम्ही सेक्स केला, कदाचित 1 किंवा 2 वेळेस. आम्ही दोघेही नशेत होतो. नंतर जेव्हा मला सकाळी जाग आली तर ती तिथे नव्हती. मीही तिला काही कॉल वगैरे केला नाही. ऑफिसमधून प्रोडक्शनचा कॉल तिला गेला, पण तिनं काही उत्तर दिलं नाही. शूटची तारीख जवळ आल्यामुळे डायरेक्टरची इच्छा होती की सर्वांची लुक टेस्ट करायची. कावेरी रिस्पॉन्स देत नसल्यामुळे मी मैथिलीला तिच्या घरी पाठवलं. तब्बल 5 दिवसानंतर ती मैथिलीसोबत ऑफिसमध्ये आली. मी तिला एक स्माईल दिली, पण तिनं कसलाही रिस्पॉन्स दिला नाही. पण मीही मनावर घेतलं नाही. मला सुद्धा शूटिंगची प्लॅनिंग करायची होती. सर्व सुरळीत चालू असताना 2 दिवसानंतर तुम्ही लोक माझ्या घरी येता आणि मी मैथिलीवर बलात्कार केलाय असा आरोप करून मला इथे चौकशीसाठी बोलवता. पण सत्य हे आहे की मी कोणावरही बलात्कार केलेला नाहीये. खोटा आरोप लावला जात आहे माझ्यावर. आदित्याचं स्टेटमेंट ऐकून समीर आणि मीरा एकमेकांकडे बघतात. आदित्याचे वकील प्रीती काळे शून्यात आदित्याकडे बघत असते. तेव्हा समीर मीराला म्हणतो, तुम्हाला काय बोलायचंय? मीरा म्हणते, नाही. समीर म्हणतो, मी बोलू? मीरा म्हणते, प्लीज. समीर एक दीर्घ श्वास घेत आदित्याला म्हणतो, आदित्य, आम्हाला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. सर्व शांत.
आदित्य आश्चर्यचकित नजरेने समीरकडे बघतो, नंतर प्रीतीकडे बघतो. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आहे, जणू तिला समीरकडून याच उत्तराची अपेक्षा होती. आदित्य पाणी पितो. मीरा विचारात गर्क आहे. ती आदित्यावर एक कटाक्ष टाकत म्हणते, आदित्य, मगाशी बोलताना मला तू नोंद करायला सांगितलंस, काही महत्वाचं होतं? आदित्य म्हणतो, कावेरी म्हणाली की ती स्वतः मला कंपनी देण्यासाठी थांबणार आहे. हे महत्वाचं आहे. त्या रात्री ऑफिसमध्ये थांबण्याचा निर्णय तिचा होता. मीरा समीरकडे बघत म्हणते, हो, महत्वाचा पॉइंट आहे. आदित्य मीराकडे बघत म्हणतो, तुम्ही नोंद केली? मीरा आदित्याकडे बघत म्हणते, हो, केली. पण मला हे विचारायचं आहे की पेन आणि नोटबुक आमच्या दोघांकडे असताना तू मलाच नोंद करायला का सांगितलीस? मीराचा प्रश्न ऐकून आदित्य गोंधळतो आणि तो मीराला म्हणतो, सॉरी, तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? मीरा म्हणते, हेच की स्त्रियांबद्दल तुझ्या मनात किती प्रेम आहे, आदर आहे, हे दिसतं तुझ्या बोलण्यावरून. मगाशी तू खूप अभिमानाने सांगत होतास की तू खूप मुलींजवळ झोपलायस. यावरून कळतात तुझे स्त्रियांबद्दलचे विचार. मीराचं बोलणं ऐकून आदित्यला हसू येतं. तो म्हणतो, मॅडम, तुम्हाला असं म्हणायचंय का की तुम्ही स्त्री आहात म्हणून मी तुम्हाला नोंद करायला सांगितली? मीरा म्हणते, हो. आदित्य काही क्षण मीराकडे रागात बघतो आणि म्हणतो, तुम्हाला जे समजायचे ते समजा. असं म्हणत आदित्य टेबलवर हात आपटतो. समीर आदित्यला शांत करत म्हणतो, आदित्य, एवढा रागू नकोस मित्रा. आता शिक सुरुवात आहे. आय प्रॉमिस, राग व्यक्त करण्यासाठी मी तुला खूप जागा देईन. मगाशी तू म्हटलास की कावेरी सारख्या खूप मुलींसोबत तू झोपलास. आकडा सांगू शकशील? प्रीती मध्येच समीरला कट करत म्हणते, या प्रश्नाचा आणि केसचा काही संबंध नाही. आदित्य प्रीतीला मध्येच थांबवतो आणि रागात समीरकडे बघत म्हणतो, पण तरी सुद्धा यांच्या निरर्थक प्रश्नाचे उत्तर मी देतोच. 50च्या जवळपास मुलींसोबत मी झोपलोय आणि तेही त्यांच्या मर्जीनं. त्यापैकी एकीने सुद्धा माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली नाही. मीरा आदित्याला निरखून पाहते आणि गालात हसते. आदित्य मीराकडे बघत म्हणतो, हो, तुम्हाला विश्वास नाही बसणार कारण मी दिसायला हँडसम नाही, पण मी प्रोड्युसर आहे, माझ्याकडे पैसा आहे. कदाचित माझ्याशी मैत्री करण्यात मुलींना त्यांचा काहीतरी फायदा दिसत असेल आणि मीही कोणाला नाराज करत नाही. समीर आदित्याला म्हणतो, साफ बोल आदित्य, की तुझ्या चित्रपटात काम करण्यासाठी मुलींना तुझ्याजवळ झोपावं लागतं. आदित्य समीर आणि मीराकडे बघत म्हणतो, मी तसं म्हटलं नाही. समीर म्हणतो, तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे. आदित्य खुर्चीवर आरामात बसत म्हणतो, तुम्ही अर्थ काही काढू शकता. मीरा नोटबुकमध्ये काहीतरी नोंद करत म्हणते, एखाद्या मुलीला कामाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे हा सुद्धा एक बलात्कारच आहे. आदित्य मीराकडे बघत म्हणतो, मी कोणालाही कामाचा आमिष दाखवत नाही, मी फक्त मैत्री करतो. समीर स्वतःचं नोटबुक बंद करतो आणि म्हणतो, चल, तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर कावेरी खोटं का बोलत आहे? तुला फसून तिचा काय फायदा? इव्हन ती तुझ्या चित्रपटात सुद्धा काम करत होती. तू तिला सायनिंग अमाऊंट देणार होतास. तुला त्रास देण्याचं आम्हाला तरी काही कारण सापडत नाही. आदित्य विचार करत म्हणतो, मीही तोच विचार करतोय की असं तिनं का केलं असेल. थोड्या वेळ सगळे शांत राहतात. समीर आणि मीरा एकमेकांकडे बघतात. मीरा प्रीतीला म्हणते, प्रीती, मला आणि समीरला थोडा एकांत हवाय. प्रीती आदित्याकडे बघत म्हणते, ठीक आहे, आम्ही बाहेर थांबतो. मीरा प्रीतीला म्हणते, तुम्ही थांबा, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतो. 5-10 मिनिटात परत भेटूयात. तुम्हाला चहा कॉफी काय हवा असेल तर सांगा. प्रीती म्हणते, नाही, थँक्यू. समीर आणि मीरा चौकशी रूमच्या बाहेर जातात. प्रीती आदित्याकडे बघते. आदित्य शून्यात हरवलेला आहे. इन्स्पेक्टर मीरा आणि सब इन्स्पेक्टर समीर एका केबिनमध्ये येतात. तेव्हा रोहित इन्स्पेक्टर मीराला विचारतो, मॅडम, स्त्रियांना असं ओळखता येऊ शकतं का की एखाद्या पुरुषापासून त्यांना धोका आहे? मीरा रोहितकडे बघत म्हणते, नाही रे, असं झालं असतं तर आपल्याला अशी प्रकरणं हाताळण्याची वेळ आली असती का? सर्व विचार करू लागतात. तेव्हा कॉन्स्टेबल मीरा सब इन्स्पेक्टर समीरला म्हणते, सर, तुम्हाला काय वाटतं, आदित्य गिल्टी असेल? समीर म्हणतो, हो. तू बघितलंयस त्याच्या बोलण्यात किती माज आहे. तो मुरलेला आणि माजलेला घोडा आहे. त्याच्या बोलण्यात अहंकार आहे. असे लोक जेलमध्ये पाहिजेत. रोहित समीरकडे बघत म्हणतो, पण सर, तो गिल्टी सिद्ध होईल एवढे पुरावे नाहीत आपल्याकडे. मीरा रोहितवर एक कटाक्ष ताकद म्हणते, आदित्याला स्वतःवर खूप विश्वास आहे. त्याला काय हवंय आणि समोरच्याला आपल्याला काय द्यायचंय हे त्याला चांगलं माहित आहे. म्हणून त्याच्या आत असलेले पुरावे बाहेर काढायला आपल्याला त्रास होत आहे. समीर कॉन्स्टेबल नीताला म्हणतो, नीता, मेडिकल रिपोर्ट मला दे.
नीता फाईल घेऊन येते, समीरला देते. समीर फाईल बघत म्हणतो, बस एवढीच? नीता म्हणते, तुम्हाला पाहिजे ते सर्व आहे याच्यामध्ये. समीर नीताला म्हणतो, या फाईलला अजून जाड कर. नीता समीरकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणते, पण का? मीरा नीताला सांगते, हा सस्पेक्टच्या मनात भीती निर्माण करण्याचा एक प्रकार आहे. सस्पेक्टच्या विरुद्ध पुरावे असणारी फाईल सुद्धा तशीच दमदार दिसायला पाहिजे. फाईल पाहतात त्याची बोबडी वळली पाहिजे. नीताला इन्स्पेक्टर मीराचं म्हणणं पडतं. ती म्हणते, ओके मॅडम. तेव्हा समीर नीताला म्हणतो, आणि हो नीता, तू या केसच्या संदर्भात आपण जेवढ्या लोकांचे स्टेटमेंट घेतले आहेत त्यांचा स्टडी कर. काही सापडतं का बघ. नीता म्हणते, ओके सर. असं म्हणून समीर आणि मीरा चौकशी रूम मध्ये जायला निघतात तेव्हा रोहित म्हणतो, साहेब, मेडिकल रिपोर्टची फाईल मी तुम्हाला कधी द्यायची? मीरा थोडा विचार करते आणि म्हणते, माझ्या ग्लासमधील पाणी संपलं की लगेच घेऊन यायची, टेबलावर आपटायची आणि सांगायचं यात सबूत आहेत म्हणून. रोहित म्हणतो, ओके मॅडम. मीरा आणि समीर चौकशी रूम मध्ये जाऊ लागतात. समीर आणि मीरा चौकशी रूम मध्ये येऊन बसतात. समीर त्याची नोटबुक ओपन करतो, पानं चाळतो, आदित्याकडे स्मित करत म्हणतो, तर आपण जिथे थांबलो होतो तिथूनच सुरुवात करूयात. आदित्य, जर तुझं स्टेटमेंट आम्ही खरं समजलं तर कावेरी का असं वागत आहे? आदित्य म्हणतो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मला खरंच माहित नाही ती असं का वागते. मीरा थोडा विचार करत आदित्याला म्हणते की आदित्य, तिने तुझ्यावर रेपचा आरोप केला आहे. लगेच उत्तर देऊ नकोस, थोडा विचार कर. आदित्य एक दीर्घ श्वास घेतो, प्रीतीकडे बघतो, थोडा विचार करत म्हणतो, ओके. मला वाटतं माझ्या चित्रपटात 2 प्रमुख नायिका आहेत, मीनाक्षी आणि नित्या. नित्याचा रोल कावेरी करणार होती, पण तिला मीनाक्षी हे पात्र जास्त आवडलं होतं. तिनं बऱ्याच वेळा डायरेक्टरला बोलून दाखवलं, मैथिलीला बोलून दाखवलं, आणि एकदा तर तिनं ती इच्छा माझ्याकडे सुद्धा व्यक्त केली होती, पण मी तिला तो रोल नाही दिला. तो रोल घेण्यासाठी कदाचित ती माझ्यासोबत झोपली असेल. एवढं करून सुद्धा तिची इच्छा पूर्ण नाही झाली, म्हणून तिने माझ्यावर हा खोटा आरोप लावला. मीरा विचार करत आदित्याला म्हणते, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी ती एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटतं तुला? आदित्य विचार करत म्हणतो, वाटत तर नाही, पण घडलं तेच आहे. समीर समोर टेबलावर ठेवलेली फाईल ओपन करतो आणि आदित्याला म्हणतो, आपण कावेरीचं स्टेटमेंट वाचूयात एकदा. आदित्य, 8 तारखेला जे घडलं ते कावेरीचं स्टेटमेंट मी जशाच तसं तुला आता वाचून दाखवणार आहे. असं म्हणत समीर कावेरीचं स्टेटमेंट वाचून दाखवू लागतो. 8 तारखेला रात्री सुमारे 8च्या सुमारास डायरेक्टर प्रवीण पवार, डीओपी प्रल्हाद, रायटर करण काळे, कॉस्ट्युम डिझायनर मैथिली, आर्ट डायरेक्टर विनय राऊत, चित्रपटातील कलाकार समर, जान्हवी आणि मी आदित्य देशमुखच्या ऑफिसमध्ये स्क्रिप्ट रिडिंग करण्यासाठी एकत्र आलो. 8:30च्या जवळपास स्क्रिप्ट रिडिंगला सुरुवात झाली. 9:45च्या आसपास रिडिंग संपली. स्क्रिप्टवर आम्ही चर्चा करत होतो तेव्हा मैथिली मध्येच म्हणाली, तिला दारू पिण्याचा मूड झालाय. त्यानंतर तू सांगितल्याप्रमाणे जान्हवीने सुद्धा तिला दुजोरा दिला. तू ऑफिसवर राजकुमारला बोलवलं, सर्वांनी त्याला आपापले ब्रँड सांगितले. तो थोड्या वेळात दारू घेऊन आला. सर्व मस्त गप्पा मारत दारू एन्जॉय करत होते. त्यानंतर तू सांगितल्याप्रमाणे एक एक निघून गेले. थोड्या वेळात ऑफिस बॉय राजकुमारने ऑफिसची चावी तुझ्याकडे दिली आणि तोही निघून गेला. आदित्य सर्व कान देऊन ऐकत असतो. समीर पुढे वाचू लागतो. माझी दारू सुद्धा संपली. मी जायला निघाले तेव्हा आदित्यने मला विचारले की मी कशी जाणार आहे. मी त्याला सांगितलं की मी ओला बुक केली आहे. मला खूप चढली होती, बरोबर उभा सुद्धा राहता येत नव्हतं. आदित्यने मला सांगितलं की मी ओला वगैरे काही बुक केलेलं नाही. त्याने त्याच्या फोनवरून माझ्यासाठी ओला बुक केली. तेव्हा मी त्याला विचारलं की तू कधी जाणार आहेस. त्यानं सांगितलं की तो दारू पिल्यावर घरी जात नाही, तो ऑफिसमध्येच थांबणार आहे. मी म्हणाले, मला सुद्धा खूप चढली आहे, मी सुद्धा घरी जात नाही, तुझ्या कंपनीला थांबते. त्यानंतर त्याने ओला कॅन्सल केली. आमच्या दोघांसाठी आमलेट बनवलं आणि आमलेट खात खात आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा त्यानं मला सांगितलं की त्याने यापूर्वी बनवलेले त्याचे 2 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. नवीन चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. बोलत असताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याचा मूड हलका करण्यासाठी एक रोमॅन्टिक सॉन्ग लावलं. त्याचा हात पकडला आणि त्याच्यासोबत डान्स करू लागले. पण त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते, म्हणून त्याला रिलॅक्स करण्यासाठी मी त्याच्या ओठांची अलगद किस घेतली. समीर आदित्यकडे बघतो. आदित्य समीरकडे बघत म्हणतो, मी काय वेगळं सांगितलं? समीर मीराकडे बघतो. त्यानंतर आदित्यवर एक कटाक्ष टाकत म्हणतो, तुझे 2 चित्रपट फ्लॉप झाले आहेत, त्यामुळे लोकांचं तुझ्यावर देणं झालं आहे. या चित्रपटाकडून तुला खूप अपेक्षा आहेत. तुझ्या डोळ्यात पाणी आलं.
हे सर्व तू सांगायचं विसरलास. आदित्य विचार करत म्हणतो, कारण आमच्यात तसं काही घडलंच नाहीये. मीरा रागात आदित्यला म्हणते, खोटं बोलतोयस तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढं खोटं बोलशील तेवढं तू अडचणीत अडकत जाशील. आदित्य म्हणतो, पण मी तसं काही बोललोच नाही. खोटं बोलते ती. प्रीती आदित्यला शांत करत समीर आणि मीराला म्हणते, या बाबतीत कोण खरं बोलतोय या गोष्टीचा शोध घेणं खूप कठीण आहे. मीरा आदित्याकडे निरखून बघत म्हणते, कावेरी सुंदर आहे, त्यात ती नशेत. तिला जवळ करण्यासाठी तिला तू इमोशनल स्टोरी सांगितलीस. समीर समोर असलेल्या फाईलकडे बघत म्हणतो, आम्ही तुझे सगळे बँक डिटेल्स बघितले. तुझ्यावर कोणाचंही देणं नाही. मग तू तिला खोटं का बोललास? आदित्य रागात म्हणतो, तुम्हाला तिच्यावर विश्वास आहे, माझ्यावर नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला तिला इमोशनल करून तिच्याजवळ झोपायचा प्लॅन होता आणि तसं मी केलं, तर ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटत ते करा. द्या शिक्षा मला, चढवा फासावर. प्रीती आदित्यला शांत करत समीरला म्हणते, मिस्टर समीर, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की दोघांपैकी कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय हे सिद्ध करणं खूप कठीण आहे. त्यामुळे या प्रश्नावर अधिक चर्चा नको. समीर आणि प्रीती एकमेकांकडे बघतात. समीर कावेरीचं स्टेटमेंट पुढे वाचू लागतो. त्यानंतर मी त्याला म्हटले, जिंदगी यार चलता रहता है, असं म्हणून शेजारी असलेल्या सोफ्यावर मी झोपायला जात होते. पण त्याने माझा हात पकडला आणि मला झटक्याने त्याच्याकडे ओढले. तो वेड्यासारखं मला किस करू लागला. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला स्वतःच्याच पायावर उभा राहता येत नव्हतं. त्याला विरोध कशी करणार? पण मला जाणवत होतं की तो पिसाळलेल्या कुत्र्यासारखे माझे लचके तोडत होता. सकाळी जाग येताच मी घरी आले आणि 2 दिवस स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून घेतलं. रात्री माझ्यासोबत जो प्रसंग घडला होता त्याबद्दल मी कोणालाही काहीही सांगितलं नाही. आदित्यच्या ऑफिसमधून मला कॉल येत होते, पण मी कॉल रिसीव्ह नाही केले. 14 तारखेला मैथिली माझ्या घरी आली. तिनं सांगितलं की कॉस्ट्युम ट्रायल करायचे आहे. मी खूप विचार केला. माझ्यामुळे चित्रपटाचं काम थांबायला नको. जे झालं ते सगळं विसरून मी ऑफिसला ट्रायलसाठी गेले. आदित्य माझ्याकडे बघून हसला. त्याच्या चेहऱ्यावर कसलाच गिल्टीपणाचा भाव नव्हता. त्याच्या हावभावावरून त्याने केलेल्या कृतीचा त्याला अभिमान वाटत होता, असं मला वाटलं. मी खूप विचार केला आणि मला वाटलं, जर मी आज शांत बसले तर उद्या हा दुसऱ्या मुलीला शिकार करू शकतो. आदित्याने मी एकटी आणि नशेत आहे या गोष्टीचा फायदा घेऊन माझ्यावर बलात्कार केला आहे. मला न्याय हवा आहे. समीर आदित्याकडे बघतो. आदित्यच्या डोळ्यात अलगद पाणी आहे, चेहऱ्यावर राग आहे. कावेरचं स्टेटमेंट ऐकून तो खुन्नसपणे हसतो. तेव्हा त्याला मीरा म्हणते, हसल्याने तू केलेला गुन्हा लपल्या जाणार नाही आदित्य. आदित्य मीराकडे बघत म्हणतो, आता जे तुम्ही सांगितलं ते काही त्या रात्री घडलं नव्हतं. मी कोणावरही बलात्कार केलेला नाही. मी सेक्स केला आहे, पण बलात्कार नाही. तेव्हा मीरा समोर असलेल्या ग्लासमधील पाणी पिते. हे कॉन्स्टेबल रोहित बघतो व मेडिकल रिपोर्टची फाईल घेऊन येतो. टेबलवर आपटत म्हणतो, मेडिकल रिपोर्ट, यात सगळे पुरावे आहेत, असं म्हणून निघून जातो. मीरा ती फाईल आदित्यच्या समोरून सरकवत समीरला देत म्हणते, अब होगा दूध का दूध और पाणी का पाणी. हे सर्व प्रीती लक्ष देऊन पाहते. तिला थोडं हसू येतं, पण फाईल पाहून आदित्य मात्र थरथर कापायला लागतो. त्याला घाम सुटतो. समीर आदित्यला म्हणतो, हे बघ आदित्य, तू जे काय बोलत आहेस ते या फाईल सोबत मॅच होणं खूप आवश्यक आहे. असं म्हणून समीर फाईलची पाने चाळायला लागतो. काही महत्वाची पाने बाजूला काढून ठेवतो. मीराला दाखवतो. दोघे आपसात काहीतरी कुजबुजतात. नंतर समीर आदित्याला म्हणतो, तर तुझं म्हणणं आहे की तुमच्या दोघांमध्ये जे शारीरिक संबंध झाला तो तुमच्या दोघांच्या सहमतीने झाला? आदित्य घाबरलेला आहे. तो म्हणतो, हो. समीर दुसरा प्रश्न विचारतो, सेक्स कुठे केला? आदित्य समीरचा प्रश्न ऐकून गोंधळतो. तो समीरला म्हणतो, कुठे केला म्हणजे? समीर म्हणतो, म्हणजे बेडवर केला, सोफ्यावर केला की टेबलवर केला? आदित्य विचार करत म्हणतो, मला वाटतंय. मीरा रागात म्हणते, वाटण्याला अर्थ नाही आदित्य, विचार करून उत्तर दे. आदित्य थोडा विचार करत म्हणतो, फर्शवर. समीर म्हणतो, फर्शवर? आदित्य हो म्हणून मान हलवतो. समीर विचारतो, का? आदित्य सांगतो, कारण बेड नव्हता, आम्ही दोघेही सेक्स करायला खूप उतावीळ झालो होतो म्हणून. समीर आदित्यच्या डोळ्यात बघत म्हणतो, तू तिला फर्शवर झोपवलंस? आदित्य म्हणतो, काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं? समीर आदित्यला विचारतो, पहिल्यांदा फर्शवर कोण झोपलं, ती की तू? आदित्य विचार करत म्हणतो, ती झोपली होती. समीर म्हणतो, ओके, पुढे? आदित्य म्हणतो, काय पुढे? समीर विचारतो, तू पुढे काय केलंस?
आदित्य म्हणतो, हे बघा आम्ही दोघे नशेत होतो, मला जास्त आठवत नाहीये. समीर आदित्यला विचारतो, किस करताना किंवा सेक्स करताना तू तिच्या दोन्ही हातांच्या मनगटाला जोरात दाबलं होतंस? कारण रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की तिच्या मनगटावर दाबल्याचे वळ आहेत. आदित्य विचारात पडतो. आदित्य फाईलकडे पाहतो. काय उत्तर द्यावं त्याला काही सुचत नाही. आदित्यचे वकील प्रीतीला समजतं की आदित्य फाईल बघून गोंधळला आहे. आदित्य समीरला म्हणतो, नाही, मला जेवढं आठवतंय मी तिच्या मनगटावर दाब दिला नाही, आणि दिलाही असेल तर तो खूपच हलका दिला असेल. समीर म्हणतो, पण यात तर. समीरला मध्येच कट करत आदित्यची वकील प्रीती म्हणते, मला माफ करा, पण तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी मला आदित्याशी थोडं बोलायचं आहे. मीरा प्रीतीला म्हणते, तुम्हाला वेगळा रूम हवा आहे? प्रीती म्हणते, नाही. मीरा समीरकडे बघत म्हणते, ठीक आहे, आम्ही थोडा वेळ बाहेर जातो. प्रीती मीराला म्हणते, तुम्ही बसू शकता, आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. प्रीती आदित्याकडे बघते आणि म्हणते, आदित्य, या फाईलमध्ये कावेरीच्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे गुप्तांगाच्या आतमध्ये इजा झालेली असेल तर ती गोष्ट तुझ्यासाठी कशी असेल? आदित्य म्हणतो, वाईट असेल, पण तसं काही नाहीये. प्रीती आदित्याला म्हणते, ओके ठीक आहे, आणि जर तशी इजा झाली नसेल तर? आदित्य विचार करत म्हणतो, इजा नसेल झाली तर आमच्यामध्ये नॉर्मल सेक्स झाला. प्रीती आदित्याला समजावत म्हणते, आदित्य, तुझे दोन्ही उत्तर चुकीचे आहेत. स्त्रीच्या आतील भागात इजा असल्याने किंवा नसल्याने बलात्कार केला किंवा नाही हे सिद्ध होत नाही. नॉर्मल सेक्स मध्ये सुद्धा धुसमुसळेपणामध्ये इजा होऊ शकते. आदित्य प्रश्नार्थक नजरेने प्रीतीकडे बघतो. तेव्हा प्रीती त्याला समजावत म्हणते, हे बघ, मला फक्त हे सांगायचं आहे की ह्या केसमध्ये जो प्रसंग घडला आहे त्या प्रसंगात मेडिकल रिपोर्टने सुद्धा रेप झाला की नाही हे सिद्ध करणं खूप कठीण आहे. त्यामुळे तू त्या फाईलला घाबरू नकोस. तुला घाबरवण्यासाठीच फाईल टेबलवर आपटणे, तुझ्या समोरून सरकवणे, फाईलची पाने चाळणे ही नाटकं चालू आहेत. समजलं? हे ऐकून समीर आणि मीराचे चेहरे पाहण्यासारखे होतात. प्रीती समीर आणि मीराकडे बघत म्हणते, सॉरी, मी तुमचा वेळ घेतला. तुम्ही तुमची चौकशी कंटिन्यू करू शकता. समीर आणि मीरा एकमेकांकडे बघतात. समीर म्हणतो, आपण थोडा ब्रेक घेऊयात. तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता. आदित्य आणि प्रीती एकमेकांकडे बघतात. समीर आणि मीरा चौकशी रूमच्या बाहेर जातात. परत एकदा समीर, मीरा, रोहित आणि नीता एका केबिन मध्ये येतात. नीता एक फाईल बघत म्हणते, आदित्याच्या मोबाईलचा डेटा सांगतोय की त्याने ही घटना होण्या अगोदर म्हणजे 8 तारखेच्या आधी कावेरीला मध्यरात्री किंवा काही काम नसताना कॉल मेसेज केलेला नाही. म्हणजे त्याने तिला पटवण्यासाठी, जाळ्यात अडकवण्यासाठी काही प्रयत्न केलेले नाही. सगळी नीताचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात. नीता पुढे म्हणते, आणि बाकीच्या लोकांचे स्टेटमेंट वाचल्यावर हे लक्षात येतं की आदित्य खूप चांगला आहे. वेळेवर पेमेंट करतो, मुलींची खूप रिस्पेक्ट करतो, रात्री शूटला जास्त वेळ होणार असेल तर मुलींचा लवकर पॅकअप करतो. समीर हसतो. नीताला मध्येच कट करत म्हणतो, नीता, मला सांग, आदित्यच्या हाताखाली काम करणारे लोक त्याची बाजू घेऊनच बोलणार. ते कशाला आदित्यच्या विरुद्ध बोलून स्वतःच्या कामावर गदा आणतील? मीरा खूप लक्ष देऊन ऐकत असते. ती नीताला म्हणते, तू कंटिन्यू कर, अजून काय वाटतं तुला? नीता पुढे बोलू लागते. डीओपी प्रल्हादने सखा नावाचा चित्रपट कावेरी सोबत केला होता, जो गेल्या वर्षी जून मध्ये रिलीज झाला. तो फ्लॉप झाला. त्याच्या स्टेटमेंटमध्ये तो सांगतो की सखा चित्रपट करत असताना प्रोड्युसरला कावेरीने खूप त्रास दिला. जसं की वेळेवर येत नव्हती, तयार व्हायला खूप उशीर करायची. तिच्यामुळे बजेट खूप वाढलं होतं. तिच्या त्रासामुळे प्रोड्युसर अक्षरशः रडला होता. त्यामुळे मला तिच्या बोलण्यावर विश्वास नाही, असं डीओपी प्रल्हादचं म्हणणं आहे. रोहित म्हणतो, आणि मैथिली काय म्हणाली होती सर? की कावेरी खूप जिद्दी आहे, तिचं कोणत्याच कॉस्ट्युम डिझायनर सोबत जमत नाही, तिला कितीही समजून सांगितलं तरी ती हवं तेच करते, म्हणून कोणताही कॉस्ट्युम डिझायनर तिच्याशी वाद घालत नाही. जो वाद घालतो ती त्याला कामावरून काढायला सांगते. मीरा थोडा विचार करत समीरला म्हणते, समीर, डायरेक्टर प्रवीणचं स्टेटमेंट काय होतं माहितीये? समीर विचार करत म्हणतो, काय होतं? मीरा सांगते, त्यानं आधी त्याला सांगितलं होतं की कावेरीला प्रोजेक्टमध्ये घेऊ नको, कारण तिनं नवीन प्रोड्युसरला आणि डायरेक्टरला किती त्रास दिला आहे हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे. पण आदित्य ऐकला नाही. त्याला असं वाटत होतं की कोणीतरी मार्केटचा नॉन फेस हवा होता, म्हणून त्यानं कावेरीला घेतलं. कावेरीला मीनाक्षीचं कॅरेक्टर करायचं होतं. तिनं मला बोलून सुद्धा दाखवलं, पण मी सर्व आदित्यावर ढकललं.
सांगितलं कास्टिंग त्याने केली आहे, शेवटचा निर्णय त्याचा असेल. त्याचं असं म्हणणं आहे की कदाचित मीनाक्षीचा रोल करण्यासाठी ती आदित्याजवळ झोपली असेल. ती स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी काही करू शकते असं डायरेक्टर प्रवीणचं म्हणणं आहे. समीर विचार करत म्हणतो, अजून कोणाला काही सांगायचं आहे? कोणीच काही बोलत नाही. समीर पुढे म्हणतो, मग तिने हे सगळं कशासाठी केलं? मीरा विचार करत म्हणते, पब्लिसिटीसाठी कदाचित. कॉन्स्टेबल नीता मध्येच म्हणते, आणि ती पब्लिसिटी भेटली. आज न्यूजपेपरमध्ये तिचीच हेडलाईन आहे, प्रत्येक टीव्हीवर तिचीच बातमी आहे. मीरा विचार करत म्हणते, ती करत असलेला मूवी रिलीज होऊन सुद्धा तिची जेवढी पब्लिसिटी नसती झाली तेवढी पब्लिसिटी तिला मिळाली आहे. टीव्हीवर तिच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. स्त्रीवादी संस्था तिला आमंत्रण देऊन तिचा सत्कार करत आहेत. समीर, मी एक स्त्री आहे आणि कावेरीबद्दल असं विचार करताना मला खूप त्रास होत आहे. पण जी परिस्थिती मी बघत आहे ती मला हेच सांगत आहे की आदित्य कदाचित गुन्हेगार नाही. ते दोघंही त्या रात्री एकत्र होते, दोघांमध्ये सेक्स झाला, पण तो दोघांच्या सहमतीनं, असं मला वाटतंय. रोहित जवळ असलेला न्यूजपेपर दाखवत म्हणतो, आजच्या पेपरमध्ये बातमी आहे, प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल खांडेकरने कावेरीला नवीन चित्रपटात साईन केलं आहे. नीता म्हणते, मॅडम, कावेरीची काही डॉक्युमेंटवर साईन हवी होती. मी तिला फोन करून पोलीस स्टेशनला ये म्हटलं तर ती आली नाही. मी तिच्या घरी गेले तर ती घरी सुद्धा नव्हती. वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन ती तिचं दुःख मांडत आहे. कॉन्स्टेबल रोहित विचार करत म्हणतो, मला वाटते तिचं काम झालं आहे. तिला केसमध्ये जास्त इंटरेस्ट नाही. सर, तुम्हाला ललितपूरचा विष्णू तिवारी आठवतो? 20 वर्ष त्याने बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगली. 20 वर्षानंतर हे सिद्ध झालं की त्याने बलात्कार केलाच नव्हता, तो निर्दोष होता. या आदित्याचा विष्णू तिवारी व्हायला नको सर. मीरा थोडा विचार करते आणि समीरला म्हणते, ठीक आहे समीर, आदित्याला घरी जाऊ द्या. समीर विचार करत म्हणतो, पण त्याला काय सांगायचं? मीरा म्हणते, सांगा की त्याचं आजचं काम झालं आहे, गरज पडली तर त्याला आम्ही परत बोलू. आदित्य आणि प्रीती चौकशी रूम मध्ये बसलेले आहेत. तेव्हा समीर येतो, टेबलवरील फाईल उचलत म्हणतो, आदित्य, तू घरी जाऊ शकतोस, गरज पडली तर आम्ही तुला चौकशीसाठी बोलू. आदित्य आश्चर्यचकित नजरेने समीरकडे बघत म्हणतो, मी जाऊ शकतो म्हणजे? प्रीती आदित्याला समजावत म्हणते, म्हणजे त्यांची चौकशी संपली आहे. आदित्य प्रीतीला म्हणतो, म्हणजे त्यांना विश्वास बसला आहे की मी निर्दोष आहे. प्रीती आदित्याला म्हणते, तू दोषी सिद्ध होशील एवढे त्यांच्याकडे पुरावे नाहीत. आदित्य प्रीतीला म्हणतो, त्याचा अर्थ तोच आहे. समीर आदित्याला म्हणतो, हे बघ मित्रा, तू जास्त विचार करू नकोस, तू आता घरी जाऊ शकतोस, तुझी गरज पडली तर आम्ही तुला चौकशीला बोलू. आदित्य समीरकडे बघत म्हणतो, ते नंतर झालं, आता या क्षणी तुम्ही मला दोषी सिद्ध करू शकला नाहीत. समीर म्हणतो, म्हणून तू घरी जाऊ शकतोस. आदित्य रागात म्हणतो, पण या सर्व घटनाक्रमात मी काय कमावलं? तुम्ही मला ज्या घरी जायला सांगताय ते घर आता पहिल्यासारखं राहिलं आहे का माझ्यासाठी? माझी जी समाजात प्रतिष्ठा होती ती पहिल्यासारखी राहिली आहे का? अहो, मी नवीन प्रोड्युसर आहे, 2 पिक्चर फ्लॉप झालेले असताना 3रा पिक्चर बनवण्याचा धाडस करतोय, इंडस्ट्रीमध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतं की एवढी बदनामी झाल्यानंतर मार्केटचा माणूस माझ्यासोबत काम करेल? मला तुमचं एखादं ऑफिशियल लेटर मिळू शकेल का मी निर्दोष असल्याचं? पण लोक कसा विश्वास ठेवणार? ते म्हणतील मी पैसे देऊन सुटून आलो. मी आता कसं सिद्ध करू की मी निर्दोष आहे? बाकीच्या लोकांचं सोडा, तुम्ही माझ्या घरी चला आणि माझ्या घरच्यांना समजून सांगा की मी बलात्कार केलेला नाही. समीर म्हणतो, तसं आम्ही काही करू शकत नाही. आदित्य रागात म्हणतो, साहेब, तुम्ही मला ज्या घरी जायला सांगताय ते घर आता माझ्यासाठी पहिल्यासारखं राहिलं आहे का? अहो, माझी 14 वर्षाची मुलगी आहे, तिला सगळं कळतं. ती पहिल्यासारखं नितळ नजरेनं माझ्याकडे बघेल का? ज्या सोसायटीमध्ये मी राहतो त्या लोकांचा पहिल्यासारखा आदर मला मिळेल का? साहेब, जर तुम्ही मी गुन्हेगार आहे हे सिद्ध करू शकत नाही, मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करू शकत नसाल तर प्रसार माध्यमात, समाजात माझी प्रतिमा मलिन करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं म्हणून रागात आदित्य पोलीस स्टेशनच्या बाहेर जातो. आदित्यच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सगळे पोलीस बघतच राहतात.